मनामध्ये जर भक्ती करायचं ठरवलं आणि देवाचं हरीचं नामस्मरण करण्याचं जर निश्चित केलं तर काय होऊ शकतं, असा प्रश्न जर आला तर खूप मोठं आणि आमूलाग्र असा चांगला बदल घडू शकतो. कारण या जीवनामध्ये जेव्हा आपल्याला दिशा आणि दशा ह्या दोन्ही जेव्हा ठरवायच्या असतात त्यावेळेस आपल्याला खरा आधार किंवा खरा सहारा हा त्या ईश्वराचा असतो. तो ईश्वराच्या सर्व गोष्टींना आपल्याला तारून नेत असतो. जेव्हा जेव्हा कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टींची सुरुवात होत असते तेव्हा त्याचा परिणाम देखील मोठमोठा होत असतो. देवाच्या नामस्मरणामध्ये अनेक उपायांपैकी एक उपाय म्हणजे भक्ती. भक्ती आणि श्रद्धा जर आपण व्यवस्थित त्या ईश्वरावर ठेवली तर त्याचं निश्चित चांगलं फळ आपल्याला मिळतं. भक्तीनं काय काय साध्य होतं याचा जर आपण विचार केला किंवा श्रद्धा जर ठेवून आपण एक खऱ्या निर्मळ मनानं जर ईश्वराची भक्ती केली, नामस्मरण केलं तर काय घडू शकतं याचा आपण विचार जर केला तर साध्या साध्या गोष्टीतल्या ज्या दाटून किंवा लपलेल्या भावना आहेत ते आपल्याला कळतील. उदाहरणार्थ कसं, समजा एखादा भक्ती करत आहे आणि भक्ती करत असताना तो जेवला नाही किंवा त्यानं अन्नत्याग केला किंवा अन्नाला ग्रहण केलं नाही तर त्याचा तो उपवास समजावाला. समजा एखाद्यानं जलाला स्पर्श केलं नाही तर त्याचा जल उपवास झाला. तो समजा एखादा भक्तिवान माणूस आहे आणि त्याच्या चरणाला आपण तो जल वाहतलं तर ते चरणामृत होतं. समजा आपण भक्तीमध्ये अन्नाचा त्याग, अन्नाला जर त्या भक्तीची भावना दिली तर तो प्रसाद ठरतो. आणि जर तो प्रवास जर आपण भक्तीनं जर केला तर ती एक यात्रा, तीर्थयात्रा होते. समजा भक्तीमध्येच आपण संगीत ऐकलं तर भजन, कीर्तन अशा गोष्टी घडतात. आणि भक्तीनं जर आपण ईश्वराचं कार्य केलं तर ती एक समर्पित अशी सेवा होते. म्हणजे नामस्मरणाचे किंवा भक्तीचे किंवा त्या ईश्वरावर असलेल्या श्रद्धेचे असे नाना स्वरूप आपल्याला मिळतात. म्हणून ज्ञानेश्वर माऊली आपल्याला नेहमी भक्तीचा आणि नामस्मरणाचा एक साधा, सरळ, सोपा आणि उत्कृष्ट असा उपाय सांगतात या जीवनामधल्या भवतरूला पार करण्यासाठी. जय जय रामकृष्ण हरी.